हाय, हे बघा आम्ही मस्त आता गावाला आलेलो आहोत लग्नासाठी आणि इथे मस्त आंब्याच्या झाडावर छान कैऱ्या आलेल्या आहेत आणि आता ते आम्ही काढून घेणार आहोत। हॅलो फ्रेंड्स, गीतांजली किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण पाहणार आहोत मस्त कैरीची कढी। बाजारामध्ये खूप कैऱ्या आलेल्या आहेत, नक्की कैऱ्या घेऊन या आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका। तर चला, वेळ न घालवता आपण कैरीची कढी बनवायला सुरुवात करू। पण त्याआधी आपण ह्या कैऱ्या स्वच्छ धुवून घेऊ आणि कापून घेऊ। तर हे बघा, मस्त छान आपण कैरी धुवून घेतलेली आहे आणि कापून घेतलेली आहे। आता आपण ती उकळून काढू। तर मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये कैरीचे जे पीस आहेत ते आपण टाकून घेऊ आणि त्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी घालू आणि गॅसवर उकळून घेऊ ही कैरी। ते आपण कैरी बुडेल एवढं पाणी घेतलेलं आहे आणि आता मस्त ती कैरी शिजवून घेऊ। तर ही बघा, मस्त आपली कैरी शिजत आलेली आहे, छान शिजलेली आहे। आपण गॅसची फ्लेम आहे ती बंद करू। कैरी आहे ती गार व्हायची वाट बघू। चला, तर हे बघा, मस्त आपलं गर काढून झालेलं आहे। आता आपण फोडणीची तयारी करू। तर फोडणीसाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघू। इथे फोडणीच्या डब्यातून आपल्याला इथे राई, जिरं आणि हळद लागणार आहे, थोडंसं हिंग। त्यानंतर इथे मी खोबरं घेतलेलं आहे किसून, ओलं खोबरं, मिरचीचं पेस्ट आहे मिरचीची, कोथिंबीर आहे, लसूण, कढीपत्ता, चवीनुसार मीठ आणि इथे गूळ पावडरसुद्धा घेतलेली आहे आणि गूळसुद्धा घेतलेलं आहे। तर आपल्याला लागेल तेवढं गूळ आपण घालून घेऊ चवीनुसार। तर आपण इथे फोडणी घालायला सुरुवात करू। त्यासाठी मी इथे पातेलं गरम करत ठेवलेलं आहे। आता आपण फोडणी द्यायला सुरुवात करू। राई मस्त तडतडलेली आहे आणि त्यामध्ये आपण जिरं, थोडंसं हिंग, त्यानंतर इथे मिरची पूड, टाकलेली आहे। गॅसची फ्लेम बारीक करा। त्यानंतर मस्त ते हलवून घ्यायचं। थोडासा कढीपत्ता, आता थोडीशी हळद, हिंग, थोडंसं गरम मसाला, आता एकजीव करून घ्यायची। त्यानंतर आपण जो आंब्याचा गर काढलेला आहे तो घालून घ्यायचा, छान एक उकळी येऊन द्यायची। कढीला मस्त उकळी आलेली आहे। आपण आता हे गूळ घेतलेलं आहे ते घालू आणि त्यानंतर इथे थोडंसं खोबरं घालून घेऊ। हे छान परत एकजीव होऊन द्यायचं। तर वरणापेक्षा कढी कधीही बेटर, कारण का उन्हाळ्यामध्ये वरण पिल्यानंतर आपल्याला खूप पाणी प्यावं लागतं। सो कढी तहान भागवते छान आणि सगळ्यांना आवडते। सो उन्हाळ्यामध्ये कढी नक्कीच व्हायला पाहिजे। तर ही बघा, अशा पद्धतीने कढी छान करून घ्यायची आणि ही भातासोबत किंवा भाकरीसोबतसुद्धा खूप छान लागते। तर आपली कढी आता रेडी होत आलेली आहे आपली कढी आणि आपण त्यामध्ये घालणार आहोत चवीपुरतं मीठ। पण नका घालू, चवीपुरतं घाला। सो मस्त मीठ घालून झाल्यानंतर एक उकळी अजून येऊन द्यायची। आपली मस्त कढी रेडी झालेली आहे। वरून मस्त अशी कोथिंबीर घालायची आणि गॅसची फ्लेम आहे ती बंद करायची। तर आपली मस्त अशी कढी झालेली आहे आणि उन्हाळ्यामध्ये वरणापेक्षा कढी उत्तम। सो आपली कढी रेडी झालेली आहे आणि तुम्ही ही व्हिडिओ लास्टपर्यंत बघितली त्यासाठी तुमचे मनपूर्वक आभार आणि पुढील व्हिडिओपर्यंत बाय बाय।